बातमी आहे सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात। यावेळेस त्यांनी बारामतीच्या उमेदवारीवर दावा करून राष्ट्रपच्या नेत्या सुप्रिया यांची दावेदारी बघायला मिळाली। कारण आमची जी महाआघाडी आहे त्या महाआघाडीकडे बारामतीसाठी मी तिकीट मागितलेलं आहे। गेले 15 वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी एक विश्वासाच्या नात्याने जी संधी मला दिली, मला निवडून पाठवलं, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते। आणि त्यांच्याच आशीर्वादाने गेले 8 वर्ष डेटा तुम्ही पाहिला तर ज्या भारतीय जनता पक्षाचंच राज्य आहे आणि त्यातलेच एक मंत्री त्या कमिटीवर आहेत, त्यांनी डेटा वाईज माझा नंबर देशात 8 वर्ष सातत्याने पहिला येतोय। याबाबत अधिक माहिती देतात आमचे पुण्याचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे। पाहूयात। सुप्रिया सुळे पुण्यातील धनकवडी भागात एका कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या आणि त्या ठिकाणी पत्रकारांनी जो आहे तो सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढाई होईल का। तर त्यावर उत्तर देण्याचं सुप्रिया सुळेंनी टाळलेलं आहे। परंतु पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाले आहेत की मी महाआघाडीकडे जी आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मागितलेली आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने जे आहे ते गेल्या 15 वर्षापासून माझ्यावर प्रेम केलेलं आहे आणि मी उमेदवारी मागितलेली आहे। आणि एकूणच आपण पाहिलं तर अजित पवारांनी देखील यापूर्वी सांगितलेलं आहे की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मी उमेदवार देणार आहे आणि तो मी समजूनच मतदान तुम्ही द्यायचं आहे। आणि सुप्रिया सुळेंना एका प्रकारे त्यांनी आव्हान देखील दिलं होतं। त्यानंतर अजित पवारांच्या कुटुंबातील जे अजित पवारांच्या पत्नी असतील किंवा मुलं असतील यांनी बारामती शिरूर लोकसभा मतदारसंघात गाठीभेटीचे कार्यक्रम देखील घेतल्याचं आपण पाहिलं होतं। अजित पवारांच्या पत्नी अगदी हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला देखील गेलेले आपण पाहिलं होतं। त्यानंतर सुप्रिया सुळे देखील ऍक्टिव्ह झालेले आहेत। त्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त गाठीभेटी देत आहेत। आणि महत्वाची बातमी म्हणजे शरद पवार जे आहेत ते येत्या 15 तारखेपासून बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये जे विधानसभेचे मतदारसंघ येतात त्यांच्या आढावा बैठका देखील घेणार आहेत अशी देखील माहिती आता समजते। त्यामुळे सुप्रिया सुळे जे आहेत त्या महाआघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार असतील असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।